रामकृष्ण हरी. मी मागे शिरीष महाराजांच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओनंतर मला बऱ्याच जणांचे कॉल आले, महाराज तुम्हाला ह्यामध्ये पडायचं कारण काय, तुम्ही प्रसिद्धीसाठी तर करत नाही. मी म्हटलं प्रसिद्धीसाठी जर मला करायचं असतं तर कीर्तनातून एखादे बाष्कळ इकडले तिकडले विनोद हाणून सुद्धा मला प्रसिद्ध होता आलं असतं, पण तो माझा मूळ स्वभाव नाही. इथं प्रश्न हे आहे की तुकाराम महाराजांच्या गाथेतल्या अभंगावर निरूपण करून आपण कीर्तन करतो, त्या तुकाराम महाराजांच्या घराण्यातल्या 11व्या वंशजांनी आत्महत्या केली, याबद्दल सगळं मीडिया, महाराज मंडळी, पॉलिटिकल लीडर सर्व गप्प आहे. कशासाठी? हा सगळा मला बऱ्याच जणांनी म्हटले की आर्थिक कारण नसू शकेल. बरं, आर्थिक कारण नाहीये हे एका दृष्टीनं मान्य केलं, तर मग त्यांची आर्थिक कोंडी का केली? त्या चिठ्ठ्या त्यांना मग त्यांनी लिहिल्या. त्या चिठ्ठ्यामध्ये एका ठिकाणी उल्लेख आहे की मम्मी पप्पा. वारकरी संप्रदायातला कोणताही महाराज आपल्या आई वडिलांना मम्मी पप्पा म्हणत नाही, हे आपल्याला माहिती आहे. आणि एखादा माणूस कुणी पण आत्महत्या करणारा एखादी चिठ्ठी लिहून जाईल, तो 4 चिठ्ठ्या कशाला लिहित बसत? आणि नेमकं तेच झाले सुशांत सिंगच्या राजपूतांच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये जे झालं तेच झालं. यांचा सुद्धा मोबाईल डेटा पूर्ण फॉर्मॅट झालेला आहे. याची पण चौकशी झाली पाहिजे. जर आर्थिक कारण असेल तर आर्थिक कारण कुणामुळे झालं, त्यांची आर्थिक कोंडी कुणी केली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि घातपात असेल तर तो घातपात कुणी केला याबद्दल सुद्धा सत्य समोर आलं पाहिजे का नाही सर्वांच्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगातील देशातील सर्वात मोठं हिंदुत्ववादी संघटन. मी यासाठी म्हटलं की शिरीष महाराज मोरे संघटनेमध्ये कार्यरत होते. आपल्याला आपली जबाबदारी सुद्धा झटकून चालणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्येक हिंदुत्ववादी बाळाची काळजी करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत आहे. आणि शिरीष महाराज मोरे तर संघटनेमध्ये कार्यरत होते. आपण सुद्धा पूर्ण सत्य उजेडात आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. मी कुणाला इथं दुष्यनं देण्यासाठी, कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यासाठी इथं बसलेलो नाहीये. मला फक्त एवढंच पाहिजे की शिरीष महाराज मोरेंच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणामध्ये सगळे पॉलिटिकल लीडर एकत्र येऊ शकतात, तर शिरीष महाराज मोरेंच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये सगळे महाराज एकत्र का नाही येऊ शकत? सगळ्यांचे कीर्तन सुरू आहेत, परंपरा सुरू आहे, सगळ्यांचे त्या गाथेवरनं पैसे कमवणं सुरू आहे आणि ते मलाही करता आलं असतं. पण कुठेतरी एक संवेदना म्हणून, एक माणूस म्हणून, महाराज होण्याच्या अगोदर पण आम्ही एक माणूस आहेत आणि त्याच्यात आम्ही परमार्थिक माणसं आहेत. आणि सत्य उजेडात आणायचं आपण नाही तर कुणी आणायचं? आणि इथंच तर सज्जनांचं दुर्जनांचं फावतं आणि सज्जन निष्फळ ठरतो. चोरांचं संघटन, दुर्जनांचं संघटन लवकर होतं, पण सज्जनांची संघटना लवकर होत नाही. सगळ्या महाराज मंडळी एकत्र येऊन का आवाज नाही उठवला पाहिजे या गोष्टीमध्ये? जर आर्थिक कारण असेल तर शिरीष महाराजांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आपण. जर घातपात असेल तर त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण सरकारकडे CID CBI चौकशीची मागणी करू शकतो. पूर्ण त्यांच्या मोबाईल मधला डेटा फॉर्मॅट झाला, असं अचानक कसं काय होऊ शकतं? या सगळ्या प्रकरणाची उकल करणं एक समाज माध्यम म्हणून सुद्धा सगळ्यांची गरज आहे. आणि मीडियाचं तर काय, एका मीडियाच्या पत्रकाराला मी कॉल केला, मीडियाच्या पत्रकारांना कॉल उचलला, 2-3 दिवस तर तो टाळाटाळच करत होता. आणि त्यानंतर त्यानं सांगितलं की उमरीमध्ये एका गावामध्ये वीज पडून 3 महिला ठार झाल्या आणि तिथल्या एका पंचायत समिती सदस्यानं बाईट दिली, तर त्या बाईटच्या बदल्यात त्या पत्रकारानं त्याच्याकडून पैसे घेतले. अहो, तुम्हाला मीडियाला सुद्धा कळत नाही का? सामाजिक संवेदनात्मक कोणते, धार्मिक विषय कोणते, सामाजिक विषय कोणते, आणि त्या संदर्भात सुद्धा तुम्ही पैसे घ्यावेत? हा, एखाद्या नेत्याचा, एखाद्या महाराजाचा, एखाद्याचा कुणाचा वैयक्तिक वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर त्या बाबतीत तुम्ही बोलू शकतात किंवा पैसे मागू शकतात, पेड न्यूज देऊ शकतात जाहिरात म्हणून. इथं 3 महिला ठार झालेल्या आहेत त्या वीज पडून आणि त्या बाबतीत सुद्धा मीडिया सुद्धा पैसे मागत आहे. का? तर त्यांची बाईट प्रसिद्धी माध्यमावर येण्यासाठी. इथं कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. मलाही कीर्तनातून शूटिंग घेऊन एखादा 2 विनोद हाणून मलाही प्रसिद्ध होता आलं असतं, पण तो माझा मूळ स्वभाव नाही.
सत्य उजेडात आलं पाहिजे आणि या बाबतीत आपण महाराजांनीच लोकांना सांगायचा परमार्थ आणि सत्य 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 तू सत्य तू सत्य तू विठ्ठला म्हणायचं आणि सत्याच्या बाबतीत आपणच पांघरून घेऊन घरात बसायचं, हे मला तरी पटत नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला मागणी करतो की सरकारनं आर्थिक कारण असेल तर त्यांना मदत करावी आणि घातपात झाला असेल किंवा दुसरं काही कारण असेल तर त्याची सुद्धा त्यांच्यावर कोणता दबाव होता का, काही गोष्टी होत्या का, त्यांना आत्महत्येस कोणी प्रवृत्त केलं का, याबद्दल सुद्धा सरकारनं निपक्ष पद्धतीनं चौकशी करायला पाहिजे. यासाठी CBI CID मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करतो.